चला नमस्कार. न्यायालय शिपाई भरतीस तुम्ही फॉर्म भरला आहे का? ठीक आहे, तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची सुवर्ण संधी. हा न्यायालयाचा पेपर आहे 30 ऑक्टोबर 2025 ला. संपूर्ण 30 क्वेश्चन आहेत. सी टाईपचा क्वेश्चन पेपर आहे हा. 30 क्वेश्चन सगळ्याचे सगळे जशाला तसे आपल्या नोट्स मध्ये आहेत. नोट्स मध्ये काय मिळतंय तर आपली नोट्स आहे. टोटल जर पाहिलं असेल तर 5000 प्रश्नाची ही नोट्स आहेत. वन लाईन टाईप क्वेश्चन आहेत 5000. त्याच्यासोबत तुम्हाला एक्स्ट्रा प्लस मध्ये 30 क्वेश्चन पेपर मिळणार आहेत. एका विषयाचे 5 क्वेश्चन पेपर, जीएस चे सगळे 30 पेपर आणि ही 5000 प्रश्नाची नोट्स. टोटल 226 पेजची आपली नोट्स आहे. ठीक आहे, तर ही नोट्स आणि हे 30 क्वेश्चन पेपर 26 जानेवारी निमित्त 50% ऑफ आहे. फीस आहे 300 रुपये. त्याच्यामध्ये तुम्हाला ऑफ मिळणार आहे 50%, म्हणजे एकूण 149 रुपयामध्ये तुम्हाला संपूर्ण नोट्स मिळणार आहे. आता ही कुठून मिळणार आहे, कुठून खरेदी करायची, तर तुम्हाला लाईन मध्ये खाली दिसताना नंबर दिसतो जाताना. ठीक आहे, या नंबरला संपर्क करायचा किंवा हा नंबर लक्षात ठेवा 955262 9563. हा नंबर गोविंद नवल सर नावाने सेव्ह करा. फोन पे नंबर आहे 149 रुपये. शेअर करा आणि व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवा. हे नोट्स तुम्हाला मिळून जातील. ठीक आहे, चला आता या ठिकाणी बघूया. पहिला पेनिसिलिनचा शोध कोणी लावला, हा तुमच्या समोर प्रश्न आहे. बघा थोडस मोठं करून घेऊया. ठीक, पेनिसिलिनचा शोध कोणी लावलेला आहे. चल, तर अलेक्झांडर फ्लेमिंग हा व्यक्ती आहे. या व्यक्तीने त्याचं नाव शोध लावलेला आहे. शोध आणि त्याचे संशोधक याच्यावर एक प्रश्न तुम्हाला सुद्धा शिपाई भरतीला येणार. त्यानंतर एडवर्ड जन्नर तुम्हाला विचारतील तर देवीचा रोग होता त्यावेळेस, तर या देवी रोगाचा लस या एडवर्ड जन्नरने शोधले. त्यानंतर ही साल कशाची लस आहे तर पोलिओची लस. त्यानंतर लुईस पाश्चर. ठीक आहे, त्यानंतर पुढचं बघा 2 नंबरचा क्वेश्चन आहे. आचार्य विनोबा भावे यांचा आश्रम कुठे आहे असा तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. तर पवनार, वर्धा जिल्ह्यामध्ये पवनार हे ठिकाण आहे. इथं त्यांचा आश्रम आहे. इथं तुम्हाला आता हा प्रश्न आचार्य विनोबा भावेवर दिलेला आहे. तुम्हाला महात्मा गांधीवर सुद्धा देतील. तर सेवाग्राम हे आश्रम वर्धा याच ठिकाणी आहे, परंतु कोणाचा आहे तर महात्मा गांधी यांचा आहे. ठीक आहे, चलो पुढचा क्वेश्चन घेऊया. बघा, शिवरायांची राजधानी कोणती होती तर रायगड ही शिवरायांची राजधानी होती. कुठली? रायगड. अतिशय सोपा प्रश्न आहे. शिवरायांची राजधानी कुठली होती? रायगड. शिवरायांचा जन्म कुठे झालेला आहे तर शिवनेरी या किल्ल्यावर झालेला आहे. ओके, त्यानंतर भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या तर सरोजिनी नायडू या भारताच्या पहिल्या राज्यपाल होत्या. आता हा प्रश्न तुम्हाला यावेळेस विचारलाय. तुमची एक्झाम असेल त्यावेळेस हाच प्रश्न वेगळा विचारतील की भारताच्या पहिल्या मुख्यमंत्री कोण होत्या. महिला मुख्यमंत्री पहिल्या होत्या सुचित्रा कृपलानी. ह्या पण उत्तर प्रदेशच्याच पहिल्या मुख्यमंत्री होत्या आणि ह्या सुद्धा राज्यपाल उत्तर प्रदेशच्याच पहिल्या राज्यपाल. त्यानंतर पहिल्या महिला पंतप्रधान कोण होत्या हे तर तुम्हाला माहिती आहे, इंदिरा गांधी. ठीक आहे, चला 5 नंबरचा क्वेश्चन बघूया. भारताची राज्यघटना कधी स्वीकारण्यात आलेली आहे. आता डोळे झाकायचे आणि 2 क्वेश्चन लक्षात ठेवायचे. एक म्हणजे भारताची राज्यघटना कधी स्वीकारलेली आहे हा एक, आणि दुसरी म्हणजे ती राज्यघटना अंमलात कधी आलेली आहे. आता स्वीकारली हा तुम्हाला प्रश्न विचारलाय तर 26 नोव्हेंबर 1949. सगळ्याच एक्झामला याला स्टार करून घ्या. सगळ्या एक्झामला हा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. आता अंमलबजावणी कधी झालेली आहे तर अंमलबजावणी झालेली आहे 26 जानेवारी 1950. या दिवशी भारतीय राज्यघटनेची काय झालेली आहे, अंमलबजावणी करण्यात आली. चला पुढचा क्वेश्चन घेऊया. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री. आता इथं थोडस पर्यायामध्ये गोंधळ आहे. बघा, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिले आणि पर्यायामध्ये वसंतराव नाईक दिलेला आहे. इंदिरा गांधी तर विशेष नाही. शंकरराव चव्हाण दिले आणि विजयलक्ष्मी पंडित दिलेला आहे. तर इथं त्यांना शक्यतो असं म्हणायचं असेल की महाराष्ट्राचे पहिले असे कुठले मुख्यमंत्री आहेत जे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री या पदावर होते. ठीक आहे, तर वसंतराव नाईक हे सर्वाधिक काळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून राहिलेले आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा. रातांधळेपणा कोणत्या जीवनसत्वाचे. बघा, जीवनसत्वावर तुम्हाला एक प्रश्न नेहमी विचारतात. तर त्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे कोणकोणते रोग होतात तर अ जीवनसत्व आहे रातांधळेपणा तुम्हाला अ या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे. तर ब जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे काय तर क जीवनसत्वाच्या मुळे कुठला तर ब मुळे तुम्हाला बेरीबेरी नावाचा रोग होतो. कुठला? बेरीबेरी. क मुळे स्कर्वी नावाचा रोग होतो. स्कर्वी. ठीक आहे, स्कर्वी असे. आणि ड मुळे मूळधूस नावाचा रोग होतो. ड जीवनसत्वामुळे. मग कुठलंही एक तुम्हाला त्या ठिकाणी विचारत. चला, न्यायालयाची भरतीचे बॅच जॉईन करायचं असेल
तर आपला नंबर लक्षात ठेवा. परत एकदा नंबर सांगतोय, त्या नंबरला व्हॉट्सअपला तुम्ही काय करायचं, हाय करायचं किंवा व्हॉट्सअपला न्यायालय शिपाई भरती नोट्स प्लस प्रश्नपत्रिका टाका. हा नंबर गोविंद बोलणं सेव्ह करून ठेवा. ठीक आहे. चला, पृथ्वीच्या पृष्ठालगत वातावरणाचा कोणता स्तर असतो? कुठं? पृथ्वीच्या पृष्ठालगत असा शब्द आहे. पृष्ठालगत म्हणजे कुठला आहे? त्याला तपांबर म्हणतात, ट्रॅपोस्फिअर असं इंग्रजीमध्ये वाचतात. ठीक आहे. त्यानंतर 9 नंबरचा क्वेश्चन बघा. विजेच्या बल्बमध्ये, जो घरामध्ये विजेचा बल्ब असतो त्या बल्बमध्ये कुठली तार वापरली जाते? तर टंगस्टन तार आहे. कुठले? टंगस्टन. पर्याय क्रमांक 3 आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा. इंडियन इंडिपेंडन्स लीग ची स्थापना कोणी केलेली आहे? हा प्रश्न आहे. इंडियन इंडिपेंडन्स लीग ची स्थापना कोणी केलेली आहे? तर सावरकर नाहीये, लाला लजपत राय नाहीये, सुभाषचंद्र बोस नाही, तर रासबिहारी बोस यांनी त्यांची स्थापना केलेली आहे. आणि आझाद हिंद सरकार कोणी स्थापन केलेलं आहे? आझाद हिंद सरकार जर आलं, आझाद हिंद सरकार, तर सुभाषचंद्र बोस. आझाद हिंद सरकार किंवा आझाद हिंद फौज हा सुभाषचंद्र बोस यांच्याविषयी लक्षात. ठीक आहे. त्यानंतर पुढचं फॉरवर्ड ब्लॉक नावाचा पक्ष सुद्धा त्यांनीच काढलेला आहे. 11 नंबरचा क्वेश्चन आहे. जगात सर्वात तरुण बुद्धिबळ विजेता कोण आहे? जगातील सर्वात तरुण, तो भारतातलाच आहे. काय? जगातला सर्वात तरुण बुद्धिबळ पट्टू कोण आहे जगातील? तर गुकेश डोमाराजू त्याचं नाव आहे. काय? गुकेश डोमाराजू. त्यानंतर 12 नंबरचा क्वेश्चन. पृथ्वी कोणत्या आकाशगंगेचा भाग आहे? आता तुम्हाला प्रश्नामध्ये त्याचं उत्तर दिलेलं आहे. काय? पृथ्वी कोणत्या आकाशगंगेचा भाग आहे? तर इथं ऑलरेडी आकाशगंगा दिले, तर मिल्की वे गॅलेक्सी. गॅलेक्सी म्हणजेच आकाशगंगा. पर्याय क्रमांक 1 तुमचं उत्तर आहे. त्यानंतर खाली दिलं तुम्हाला 13 नंबरचा क्वेश्चन. हिराकूड धरण हे कोणत्या नदीवर आहे? कुठली नदीवर आहे? तर पंचवार्षिक योजने रिलेटेड एक नदी असते, किंवा भारतातली कुठली नदी आहे, त्याच्यावर कुठला डॅम आहे, त्याचं नाव कुठलं, किंवा कुठल्या राज्यात आहे, असा तुम्हाला एक प्रश्न सरळ सरळ विचारतात. ओके. बघा, आता हिराकूड धरण दिलेलं आहे. हे कुठल्या नदीवर तुम्हाला एक प्रश्न विचारतात, लक्षात ठेवा. कुठली नदी आहे? तर महानदी. या महानदीवर हिराकूड धरण आहे. राज्य कुठलं आहे? कधी कधी तुम्हाला राज्य सुद्धा त्या ठिकाणी विचारलं जात. ठीक आहे. चला, त्यानंतर आहे नटसम्राट हे नाटक दिलं. नटसम्राट नाटक कोणी लिहिलेलं आहे? पु ल देशपांडे, प्र के अत्रे, वि वा शिरवाडकर. तर हे अतिशय महत्वाचं नटसम्राट नाटक आहे, ते लिहिलेलं आहे वि वा शिरवाडकर. तर वि वा शिरवाडकर तुम्हाला कधी कधी देतात कुसुमाग्रज. काय देतात? कुसुमाग्रज. ठीक आहे. तर हे कुसुमाग्रज यांचं पूर्ण नाव काय कधी कधी तुम्हाला विचारतात. तर विष्णू वामन शिरवाडकर त्यांचं पूर्ण नाव लक्षात ठेवा. ठीक आहे. चल, पुढचा जाऊया. एक 15 नंबरचा क्वेश्चन. असे टोटल 30 क्वेश्चन तुम्हाला दिलेत आणि सगळे आपल्या नोट्स मधले आहेत. नोट्स आजच जॉईन करून घ्या. ओके. चला, खालीलपैकी भावार्थ दीपिका कुठला? भावार्थ दीपिका हा जो आहे, हा भावार्थ दीपिका ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? संत ज्ञानेश्वर महाराज यांनी हा भावार्थ दीपिका ग्रंथ लिहिलेला आहे. ठीक आहे. संत रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक आहे. काय लिहिले? मनाचे श्लोक तुम्हाला विचारतील कोणी लिहिलेले आहेत, तर संत रामदास स्वामी यांनी लिहिलेले आहे मनाचे श्लोक. ठीक आहे. एक संत एकनाथ महाराजांचं भारुड, गवळणी हे सगळे त्यांचे प्रकार आहेत. संत एकनाथी भागवत हे संत एकनाथ महाराजांनीच लिहिलेलं आहे. त्यानंतर 16 प्रश्न. युरोप आणि आफ्रिका या दोन खंडाच्या दरम्यान कोणता समुद्र आहे? तर भूमध्य सागर किंवा भूमध्य समुद्र म्हणतात त्याला. भूमध्य समुद्र किंवा भूमध्य सागर या समुद्राने काय केले? युरोप आणि आफ्रिका या दोन खंडाला जोडलेला आहे. ओके. त्यानंतर 17 नंबरचा क्वेश्चन बघा. थोडस वर येते केलं. ओके. कोणत्या देशाची राज्यघटना लिहायला सगळ्यात जास्त दिवस लागलेले आहे? म्हणजे सर्वात मोठी लिखित राज्यघटना आहे, तर आपल्या भारताचीच आहे. तर तुम्हाला तिथं हा एक प्रश्न विचारतील की भारतीय राज्यघटना लिहिण्यासाठी किती दिवस लागलेले आहे? तर 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस. ठीक आहे. काही पुस्तकात 17 दिवस दिला असेल, तर हा कालावधी त्या ठिकाणी लागलेला आहे. त्यानंतर भारतीय राज्यघटना तयार होत असताना संविधानचे अध्यक्ष कोण होते? ठीक आहे. संविधान सभा आहे, या संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? पहिली बैठक कधी झाली? तुम्हाला हा सुद्धा प्रश्न अनेक वेळा विचारलेला आहे शिपाई भरतीला. तर 9 डिसेंबर 1946 या दिवशी पहिली बैठक भरलेली आहे. कधी? 9 डिसेंबर 1946. तर तात्पुरते अध्यक्ष 9 डिसेंबरला होते, सचिननाथ सिन्हा त्यांचं नाव होतं. त्यानंतर 11 डिसेंबर
1946 ला भारतीय संविधानाचे कायमस्वरूपी अध्यक्ष निवडले गेले, त्यांचं नाव होतं डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आणि शेवटपर्यंत भारतीय संविधानाचे काय होते, अध्यक्ष आणि भारताचे पहिले राष्ट्रपती सुद्धा डॉक्टर राजेंद्र प्रसादच होते. पुढचा प्रश्न बघा, किती नंबर आहे, 19 नंबर. वंदे मातरम हे गीत कोणी लिहिलेलं आहे? हा प्रश्न सुद्धा स्टार करा, खूप वेळा तुम्हाला विचारलं. वंदे मातरम हे गीत कोणी लिहिलेलं आहे? तर बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी हे गीत लिहिलेलं आहे आणि यांची आनंदमठ नावाची कादंबरी आहे, त्या कादंबरीमधलं ते गीत. त्यानंतर आपलं जनगणमन कोणी लिहिलं आहे? तर रवींद्रनाथ टागोर यांनीच लिहिलेलं आहे आणि वंदे मातरम सुद्धा त्यांनी पहिल्यांदाच गायलेलं आहे. पुढचं, भारताच्या किनारपट्टीला लागून एकूण किती राज्य आहे? आता भारताची किनारपट्टी जर पाहिली असेल इकडं या साईडची अशी किनारपट्टी आहे, या किनारपट्टी लागून एकूण किती राज्य आहेत? तर टोटल 9 राज्याची सीमा लागलेली आहे. कोणकोणते राज्य आहेत ते कमेंटमध्ये उत्तर द्या. ओके. त्यानंतर 21 नंबरचा क्वेश्चन बघा, महाराष्ट्राच्या सीमेलगत एकूण किती राज्य आहे? महाराष्ट्राच्या सीमेलगत एकूण किती राज्य आहेत? कधी कधी तुम्हाला असा प्रश्न विचारतात की महाराष्ट्राच्या सीमेला लागून कुठलं राज्य, ज्या राज्याला महाराष्ट्राच्या सर्वाधिक जिल्ह्याच्या सीमा आहे किंवा किती जिल्ह्याच्या सीमा त्या राज्याला लागल्या आहेत, तर सर्वाधिक जिल्ह्याच्या सीमा कुठल्या राज्याला लागल्या, असे क्वेश्चन तुम्हाला विचारतात. टोटल 6 राज्य आहेत आणि एक केंद्रशासित प्रदेश आहे. याची एकूण महाराष्ट्राच्या सीमेला लागून काय आहे? तर हे राज्य आहे. ओके. आता कोणकोणते राज्य कधी कधी तुमच्या लक्षात ठेवा. आता आपला हा महाराष्ट्र समजून घ्या. ओके, हा महाराष्ट्र आहे आपला. ठीक आहे. या महाराष्ट्राच्या उत्तरेला जर पाहिलं असेल तर MP आहे उत्तरेला, मध्य प्रदेश 1 नंबर. इकडे जर पाहिलं असेल तर छत्तीसगड आहे. ठीक आहे, 2 नंबर. थोडस खाली इकडे आलं तर तेलंगणा आहे 3 नंबर. इकडे आलं थोडस खाली तर कर्नाटक आहे 4 नंबर. ठीक आहे. अजून इकडं दक्षिणला आलं थोडस इथं गोवा आहे 5 नंबर. इकडे वायुव्येला गेलं तर गुजरात आहे 6 नंबर. म्हणजे टोटल 6 राज्याची सीमा आहे आणि त्याच्यासोबत इथं एक केंद्रशासित प्रदेश आहे दादर आणि नगर हवेली. ओके, चला पुढचं बघा. या ठिकाणी पांढऱ्या, एक सेकंद ना, पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून कुठल्या जिल्ह्याला ओळखलं जातं? सगळ्यांना माहिती आहे, प्रश्न कोणाचा चुकणार नाही. यवतमाळ हा जो जिल्हा आहे या जिल्ह्याला पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणतात. ओके, चला थोडासा टेक्निकल विषय होतोय, काय प्रॉब्लेम नाही. त्यानंतर 23वा नंबरचा क्वेश्चन, विधानसभेचे नागपूर अधिवेशन कोणत्या करारानुसार होतं? तर 1953चा करार आहे, त्याचं नावच नागपूर करार आहे. या नागपूर करारानुसारच हे अधिवेशन नागपूरला होते. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष, आता याच्यावर 100% लक्षात ठेवा. राष्ट्रपती असेल, उपराष्ट्रपती असेल, राज्यपाल असेल, यावर तुम्हाला 1-2 प्रश्न नेहमी विचारतात. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष तर कोण असतात? भारताचे जे उपराष्ट्रपती आहेत हेच राज्यसभेचे काय असतात? पदसिद्ध अध्यक्ष असतात. ठीक आहे. त्यानंतर सरन्यायाधीश, पंतप्रधान, यावर तुम्हाला कधीतरी क्वेश्चन विचारतात. पुढचा क्वेश्चन आहे 25 नंबरचा, रेक्टर स्केल हे यांनी काय मोजतात किंवा कशाचं ते एकक आहे? तर भूकंप जो आहे तो मोजण्याचं हे एकक आहे. त्यानंतर मेजर ध्यानचंद हे कुठल्या खेळाशी संबंधित आहेत? तर ते हॉकीचा जादूगार ज्यांना म्हणतात ते आहेत मेजर ध्यानचंद. ओके, खेळ आणि त्या खेळाच्या संदर्भात एक व्यक्ती, यावर तुम्हाला प्रश्न विचारतात. इथे 2 व्यक्ती दिलेत बघा. अभिनव बिंद्रा हे सुद्धा खेळाच्या संदर्भात आहेत. तर अभिनव बिंद्रावर दिले की कुठल्या खेळाशी संबंधित ते आहे. ओके, बघा अभिनव बिंद्रा कुठल्या खेळाशी संबंधित आहे? तर भारताला पहिलं वैयक्तिक सुवर्ण पदक मिळवून देणारे हे नेमबाज आहेत, ज्यांचं नाव आहे अभिनव बिंद्रा. ठीक आहे. त्यानंतर 1 हॉर्स पॉवर म्हणजे किती वॅट आहे? 1 हॉर्स पॉवर युनिट आहे किंवा हॉर्स पॉवर ऊर्जा आहे तर 746 वॅट म्हणजे 1 हॉर्स पॉवर युनिट आहे. ओके. त्यानंतर देश आणि त्या देशाची संबंधित जी सीमा आहे त्या सीमेचे नाव, आता मॅकमोहन रेषा दिले तुम्हाला कोणत्या देशादरम्यान आहे का? ठीक आहे. तर भारत पाकिस्तान लक्षात ठेवा, भारत त्याच्यानंतर चीन लक्षात ठेवा. तर मॅकमोहन रेषा आहे भारत आणि चीन या देशामध्ये. भारत आणि चीन, मग भारत आणि पाकिस्तान आहे की तर पर्याय मग कुठली आहे? तर रॅडक्लिफ नावाची रेषा आहे. कुठली? रॅडक्लिफ. ठीक आहे. हे रॅडक्लिफ कुठं आहे? भारत आणि पाकिस्तान दरम्यान. मॅकमोहन रेषा आहे भारत आणि चीन दरम्यान. ओके, चलो पुढचा बघा, शेवटचा प्रश्न आहे. थोडं टेक्निकल विषय व्हायला होऊन जाईल. चला, सती प्रथा बंद करण्यामध्ये कोणत्या समाज सुधारकांचा खूप मोठा वाटा आहे? खूप अतिशय मोठा वाटा आहे. त्या समाज सुधारक नाव आहे राजाराम मोहन राय. कोण आहे? राजाराम मोहन राय. 1800 साधारणतः 29च्या दरम्यान मध्ये यांनी सती प्रथा बंद करण्यासाठी खूप मोठं योगदान दिलेलं आहे.
मग तुम्हाला महर्षी कर्वे विचारतील, स्वामी विवेकानंद कधी प्रश्न विचारतील. ठीक आहे. त्यानंतर महात्मा फुलेवर सुद्धा लक्षात ठेवा 24 सप्टेंबर ही तारीख, 24 सप्टेंबर 1873 या दिवशी सत्यशोधक नावाचा समाज आहे. हा सत्यशोधक समाज महात्मा फुले यांनी काय केलेला आहे, स्थापन केलेला आहे सत्यशोधक समाज. यावर तुम्हाला नेहमी प्रश्न विचारतील. तर यावेळेस सुद्धा तुम्हाला प्रश्न येईल. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. त्याचबरोबर तुम्ही जर शिपाईची तयारी करत असाल तर आपला नंबर नोट करून घ्या. त्यासोबत बॅच जॉईन करायचं असेल तर बॅच सुद्धा सुरू आहे. 740 रुपये तुमची शिपाई भरतीची बॅचची फीस आहे. बॅचमध्ये तुम्हाला संपूर्ण नोट्स ते फ्रीमध्ये आहे. आणि नुसत्या नोट्स घ्यायच्या असेल, प्रश्नपत्रे घ्यायचे असेल तर आपल्या फोन पेला 149 रुपये शेअर करायचे, व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवायचा, तुम्हाला त्या मिळून जातील. ठीक आहे. थांबतो.